सदैव या टीमला बॅक करणारा माणूस आहे. कित्येक वर्षापासून रोहित जितेकरांचा विचार केला ना तर जयमान दापोली या टीम सोबत अहोरात्र सोबत राहणारा व्यक्तिमत्व. तर सुरू करूया. रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणाशी अर्पितो अजन्म ही काया. जगदीश परासी ज्याची जोडली ख्याती, प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती. उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतो. आणि मानवंदना देतो खऱ्या अर्थानं सर्वसामान्य शेतकऱ्याला असामान्य बनवणाऱ्या आणि इंग्रजांनाही कुळ कायदा बदलायला लावणाऱ्या आमच्या लोकनेते दिवा पाटील साहेबांना. मानवंदना मराठी अस्मिता जपणाऱ्या हिंदुस्थानी सम्राट बाळासाहेब ठाकरेंना. मानवंदना त्यांनाही राष्ट्रहित जपणाऱ्या आणि राष्ट्रासाठी झटणाऱ्या त्या प्रत्येक मानव जातीला. मी दिनेश पाटील बेलवली घेऊन चलतोय श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स आयोजित एक भव्य दिव्य स्पर्धेच्या या अंतिम दिवसाकडे. त्यामधला हा पहिला सामना एका बाजूला जय हनुमान दापोली तर दुसऱ्या बाजूला मात्र सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा या दोन संघादरम्यान. राजकुमार जितेकर साहेब यांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. लेट्स प्ले. 1 2 3 लेट्स प्ले. ऋषी भोईर गोलंदाजीच्या मार्कवर स्ट्रायकर मात्र रोशन पाटील, नॉन स्ट्राईकला संकेत पाटील. पहिला चेंडू तडाखा सुरू दिवस सुरू झाला. डीजेच्या माध्यमातून सुद्धा मानवंदना देण्यात आली आहे. परंतु मानवंदना बालानं दिली. पहिल्या चेंडूवर मानवंदना दिली, त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर ही आणखीन मानवंदना. ओळख आपली कशी पटवून द्यायची ना हे रोशन पाटील म्हणजे बाळाला खूप छान अवगत आहे आणि दाखवलाय. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर ऋषी भोई सारख्या ताकदवान गोलंदाजाला आसमान षटकार. 5 षटकांच्या या खेळामध्ये पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे षटकार घेतल्यानंतर मात्र विजय आणि अभ्याला मात्र विचारपूर्वक आता गोलंदाजी करण्यासाठी ऋषीला सांगावं लागणार आहे. लगेच विचार विनिमय होतोय आणि क्रिकेटची स्ट्रॅटर्जी वापरली जाते अभ्याकडून. चला सामना सुरू करा. 2 चेंडूवर पहिल्या 2 मोठे फटके दाखवले आणि क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत. द पार्ट ऑफ गेम. ऋषी भोईरवर पहिल्याच सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं गारडलेल्या वातावरणामध्ये अंगावरची थंडी मात्र उडवली बाळानं. प्रयत्न चांगला होता, चूक मोठी चूक आभ्याकडून ही चूक होते. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला, मिडॉनला उभा राहायला येऊन आणि अगदी झेल टिपायचा होता आणि अभ्यासारख्या मोठ्या खेळाडूकडून ही मोठी चूक. ही चूक भोवणार का? धावांचा डोंगर बाळा उभा करणार का? फिरकीचा ताल धरण्याचा प्रयत्न केला सुमित, जसा स्ट्राईकवर गेला तिथे मात्र इट्स अ वाईट बॉल कॉल. अवांतर. हा खेळ तर सुरू राहणार, पंचांनाही माहिती आहे इट्स अ वाईट बॉल कॉल. 14 धावा सुटलेला झेल त्रासदायक राहील का? विश्वजित मात्रे अभ्यासारख्या मोठ्या खेळाडूकडून ही मोठी चूक सकाळच्या सत्रामध्ये. संकेत ऑन स्ट्राईक. हा चांगला चेंडू, हा मात्र चांगला चेंडू. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार, तिसऱ्या चेंडूवर थोडासा चाच पडला बाळा. झेल उडाला, झेल मिडॉनला सुटला आणि त्यानंतर मात्र 1 रन कंप्लीट केली. त्यानंतर वाईड आणि इथे निर्धाव चेंडू. कोटप्या चेंडू पुन्हा एकदा अभ्या भरदा वेगानं 30 यार्डाच्या आतमध्ये धावत सुटेल, चेंडूला पकडेल, उचलेल, फेकेल. तत्पूर्वी मात्र संकेत आणि बाळा 1 रन कंप्लीट केली जाते. 1 रनच्या कंप्लीट करण्यानं मात्र 15 वर जाऊन ठेपतो स्कोरबोर्ड. मोठी भिस्त आहे आणि ती भिस्त रोशन पाटीलवर. सुटलेला झेल हृदयावर सुई टोचल्यागत कसा घाव करेल येणारी 5 षटके ठरवतील.
बाला जोपर्यंत क्रीज उभा राहील, कारण बालाची खासियत राहिली की सिंगल डबल नाहीच, फक्त षटकार चौकार. आणि याही अंतिम चेंडू ठोकला त्यांना स्क्वेअर लेगच्या मधून चौकार. आणि या चौकारानं मात्र धापलकर धावा लागल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद तब्बल 19. या स्पर्धेचं सुनियोजित आयोजन असतं. विशाल विजय पहिल्या चेंडूला सामोरं गेला संकेत पाटील, ज्यानं बॅटची कळा घेतली, जरूर शॉर्ट सर्डमॅनच्या दिशेने चेंडू भिरकावला. विशालचं म्हणणं होतं की कदाचित झेलला ट्राय व्हायला हवी होती, परंतु तसं झालं नाही आणि 1 रन कंप्लीट केली पहिल्या चेंडूवरती. हे षटक कसं राहील बालासाठी आणि बाला काय करेल. ज्याप्रमाणे ऋषी भोईरवर हल्ले झाले, 19 धावा पहिल्या षटकामध्ये तब्बल जोडल्या गेल्या. कोणीही असू द्या, मी नाही थांबणार. मला थांबायला शिकवलं होतं का, परंतु हा उडालेला झेल मात्र इथे चूक केली जाणार नाही. एक चूक झाली होती, त्या चुकीचा पुनरुत्ती होणार नाही याची विजयन टीमने काळजी घेतली आणि बाळासारखी मोठी विकेट गलाला लावली. आणि इथून मात्र आता खरी गेम सुरू होईल. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाची पहिला विकेट डिपार्ट. बाळा आपल्या वैयक्तिक धावा त्यानं जोडल्या, 2 षटकार 1 चौकारासहित 2 चौकारासहित 17 धावा. ऋषीच्या गोलंदाजीवर सुटलेला झेल, अखेरकार ऋषीला कळलं की नाही हा झेल मला पकडावा लागेल आणि त्यानं मात्र एक मोठी विकेट विजेची ओळख राहिली. कारण विजय फक्त दापोली पुरताच मर्यादित नाहीये, तर रायगडकरांच्या गळ्यातील ताईती राहिलाय. रायगडची टीम एकत्र आणण्याचं काम विजयनं केलं आणि त्याच्यामुळे मोठी क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. त्याने चेंडू लगेच आपल्या हातामध्ये घेतला आणि बाळाला त्याने मात्र ट्रॅप केला. पहिला फलंदाज बाद दिनेश गायकवाड. आणखीन एक चांगला खेळाडू सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाचा वाईट बॉल कॉल, अवांतरची रन. चिंचपाडा संघाचा विचार केला ना तर हा संघ खूप छान संघ खेळलाय. मागच्या 2-3 वर्षापासून काय सुरेख उमेद दाखवली या संघानं. बाला आणि टीम ज्या प्रकारे खेळ दाखवलाय ना, अप्रतिम. चांगल्या संघांना चारी मुंड्या चित करण्याचं सामर्थ्य या संघामध्ये, त्याच्यामुळे कोणत्याही संघाच्या विरोधात खेळण्याची क्षमता सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघामध्ये हे त्यांनी केव्हाच सिद्ध केलंय. सतीश मिसाळ सारखा अष्टपैलू खेळाडू या संघामध्ये, त्यानं कित्येक मैदानावरती आपला अष्टपैलू सिद्ध केलाय. बालासारखी तोप आहे या संघामध्ये, त्याच्यामुळे लढण्याचं सामर्थ्य ठेवतो. तेवीस रन धाबाळकर लागतात या षटकामध्ये. मात्र धावांचा प्रवाह थांबला असं वाटत असताना अचानक गेअर बदलला आणि इथे मात्र विशालजी देकरला दिनेश गायकवाड दाखवतो डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून खणखणीत चौकार. सत्तावीस धावा धाबाळकरती लागते त्या चौकावरची. चांगली धावसंख्या. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अंतिम चेंडू असेल. स्ट्रॅटर्जी ठरवली जातीये. चेंडू हवेत राहिला, मिड ऑफच्या डोक्यावरून फटकावायचा होता. विशाल जितेकरनं अगोदरच सांगितलं की कदाचित तो इकडेच मारेल आणि तशाच प्रकारची व्यूहरचना केली. आणि ही स्ट्रॅटर्जी आहे, ही नाही म्हटली तरी इनडायरेक्टली स्लेजिंगचा प्रकार असतो, परंतु ही टीम प्लॅनिंग
आणि टीम प्लॅनिंग प्रमाणे विपुलनं मात्र हा झेल टिपला. दिनेश गायकवाडनं चांगला चौकार दाखवला जरूर, पण तो मात्र परतला. 2 षटकांचा खेळ संपला. प्रथम फलंदाजी करताना सुनील स्पोर्ट चिंचपाड संघ जाऊन टेपतोय 2 विकेट्स आणि 27 धावा. त्यावर मोठी कामगिरी समालोचन क्षेत्रातून करणारे योगेशजी मडवी यांचे समालोचन आज आपण इथे ऐकूया. ऋषी भोईरवर आज प्रहार होत आहेत. विशाल जितेकरची रणनीती की 1 षटक टाकलाय ऋषी भोईरनं, पण ऋषी भोईरला त्याला ताकदवान बनवायचं आहे. पण ही ताकद दाखवतोय संकेत, आणि संकेत पाटीलनं आसमान दाखवलं. जणू काही धावपलकर धावा लागला तब्बल 33. जणू काही आज ठरवलंय ऋषी भोईरवर हल्ले करायचे. राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडू आता हवेत राहिलाय. 1 बाउन्स झेलला जाईल. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट. बरीच वेळ वाट पाहिली चेंडूची, परंतु क्षेत्राचे पोहोचू शकला नाही. आणि चेंडूवर धावा आल्या 2. या 2 धाव्यांनी 35. 2 बाद 35. शतशतीकडे तैनात आहे. स्क्वेअर लेगला झेल टिपला जाईल. फलंदाज बाद. एक मोठी विकेट गमावली असं म्हटलं तर वावगटाना नाहीये. ऋषीनं जरूर गोलंदाजीमध्ये मार खाला, पण त्यानंतर मात्र पुनरागमन पहा. त्याने मात्र विकेट्स गमावली. संकेतला त्यानं बाद केला. त्याचबरोबर आता मात्र सतीश मिसाळ सारखी एक मोठी विकेट. कदाचित सतीश मिसाळनं विचार करायला हवा होता की षटक खेळून काढायला हवं होतं. आणखीन उरलेले 2 षटक खेळ सुरू राहिला असता, परंतु आजकाल थांबायला वेळ कुणाला आहे. सिग्नल मध्ये जेव्हा थांबतो ना, तर सिग्नलची जेव्हा शेवटची 5 सेकंद राहतात ना, त्या प्रत्येकाच्या गाड्या सिग्नल करून पुढे निघतात. असाच हा प्रकार आहे. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर ऋषी भोईर. आणखी एक चांगला कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण. धाव मात्र मिळेल 1. डीप कव्हर येईल. उचलेल चेंडू फेकेल तत्पूर्वी मात्र धाव मिळेल 1. ओमकार केनी आणि एका धावेनं बऱ्याच अवधीनंतर धावपलकावर धावा लागल्या 36 धावा. धावपलकावर धावा चांगल्या आहेत. धावा तशा वाईट नाहीयेत, कारण की सुरुवात केली ना बालानं, त्यानंतर दिनेश गायकवाडनं संकेतनं चांगली सुरुवात केली आहे. मोठा फटका कन्वर्ट करायचा आहे. रिकामी जागा हेरली जातीये. चेंडू जाईल
डिबेक्स्ट्रा कव्हरच्या मधून 1 सीमारेषा बाहेर पिक केला, चेंडूला हिट केला आणि आलाय हा चौकार. पण इथे मात्र ऋषीनं 2 षटकामध्ये तब्बल धावा 30 मोजल्या, 32 धावा मोजल्या. त्याच्यामुळे थोडस अवघड ठरलं. विजयनं दुसरा षटक का टाकला नाही हा प्रश्न स्वतःला राहील. परंतु टीम मिटिंग, टीमची स्ट्रॅटर्जी, टीम प्लॅनिंग आणि तो परफेक्ट प्लॅनर आहे. त्याच्यामुळे डोक्यात काय शिस्त ते कळणं कठीण आहे. संदीप चव्हाण गोलंदाजीच्या मार्कवर, चेंडू राहिला हवेत, क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचला होता जरूर. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा हा प्रयत्न सक्सेसफुल. चांगला फटका जरूर होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअरला फटका लगवायचा होता जरूर. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात होता, झेल घेईल असं वाटत असताना मात्र सेफ लँडिंग झाला. चेंडू सिंगलला रिस्की दुसरी रन कंप्लीट केली आणि अशा प्रकारे 2 रन मात्र ओमकार केनी आपल्या 2 धावा आणखी जमा करतोय आणि धावा लागतात तब्बल 42. 4 बाद 42. चौथा षटक प्रगती पथावर आहे. तर विचार केला तर जयहनुमान दापोली संघाची ताकद मुख्य फलंदाजी आहे. अभ्या विशाल सारखी ताकदवान फलंदाजी आहे. स्ट्राइक में फलंदाज ओमकार केनी, तर नॉन स्ट्राइकला मात्र आपण पाहतोय भाई केनी. आणखीन एक मोठे नाव भाई केनी. क्या बात. अकोट टप्प्याची गोलंदाजी. इथे मात्र चेंडूला फिरकी देण्याचा प्रयत्न राहिला, शॉर्ट टप्पा राहिला, पण ओमकार केनी ते ओळखलं. फाईन लेग मध्ये कोणीच नाहीये, रिकामी जागा आहे. ती रिकामी जागा हिरली आणि चेंडू मात्र कार्पेटच्या आधारावरती गेला, सीमारेषा बाहेर. हा येतोय आणखीन एक चौकार. संदीप चव्हाण वाईट बॉल कॉल. अवांतर रन, एक्स्ट्रा रन येते. महालक्ष्मी डेव्हलपरचे सर्व आदरणीय ज्ञानेश्वरजी म्हात्रे साहेब यांच्याकडून या स्पर्धेला तब्बल येत आहेत ते म्हणजेच 1100 रुपये. त्यांचे मनस्वी आभार. आणि वॉन केलं जातं आणि वाहिनी. हा चेंडू हातातून सुटलाय. कदाचित संदीप चव्हाणला प्रॅक्टिस आहे की सकाळच्या सत्रामध्ये हात गारडलाय हा प्रश्न विचारला जाईल स्वतःला. कारण फिरकीची जादूगिरी दाखवली कित्येक मैदानावरती संदीपनं. ती फिरकीची जादूगिरी आज या सत्रामध्ये दिसत नाही. 2 खराब चेंडू. आता मात्र फुलटॉस. खराब चेंडू, खराब गोलंदाजी होतीये आणि खराब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवताना इथे मात्र हिट केले जात आहेत. आलाय ओमकार केनीच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. महेंद्र पाटील साहेब माजी सरपंच याच्याकडून तब्बल 3000 रुपयाची नगद राशी देणगी म्हणून येते. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं बैलगाडा क्षेत्रामध्ये बकासूरचं जसं नाव आहे ना, तर समालोचन क्षेत्रामध्ये आमचे महागुरु आदरणीय महादेव गडगे साहेब म्हणजे MD गडगे साहेबांचं मंचाकडे आगमन झालंय. समालोचन क्षेत्रामधून त्यांच्याकडून बरेच काही धडे आम्हीही शिकलोय आणि त्यांचे शुभाशीर्वाद सदैव आम्हाला लाभलेत. ते आदरणीय व्यक्तिमत्व MD गडगे साहेबांचा मंचाकडे आगमन झालंय. आज त्यांचाही सुमधुर आवाज, आज दिग्गज मंडळी मात्र खऱ्या अर्थानं योग्यजी मळवे असतील, त्याचबरोबर MD गडगे साहेब असतील, गीतेजी साडेकर सगळ्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि या सर्व मंडळींचं मनस्वी स्वागत आहे. महागुरु गडगे सर आपले मनस्वी स्वागत.
काय सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरच्या मधून हा खणखणीत चौकार. मी म्हटलं होतं की सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाचा कॉन्फिडन्स आहे ना तो हाय लेवलला आहे. कारण कोणत्याही चांगल्या संघाला पराभव करण्याचं सामर्थ्य या संघामध्ये, त्याच्यामुळे ताकदवान संघासमोर कसं लढतायत पहा. अकोटप्पा चेंडू हातामध्ये कनेक्ट नाही करू शकला ओंकार केनी. या षटकामध्ये ही चांगल्या धावा आतापर्यंत आले, तब्बल 18 धावा, 58 धावा धाबा करू लागले. आदरणीय धनंजयजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. धनंजयजी म्हात्रे साहेब पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग शत्रुषिक तैनात आहे. चेंडू पर्यंत काय सुंदर क्षेत्ररक्षण राहिलंय. फलंदाज नेमके काय करत होते, एकमेकाकडे फक्त आणि फक्त पाहत होते की काय. धावा या चेंडूवर किती आल्या, 2 धावा आल्या. कदाचित त्यांना असं वाटलं की हा चौकार जाईल, परंतु जोपर्यंत डिक्लेअर धाव होत नाही ना तोपर्यंत धावत राहणं आपलं कर्तव्य आहे. धावला नाहीत पण 2 रन मात्र कंप्लीट केल्या. सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं तिथं. हमखास आपल्या संघासाठी 2 धावा ज्यानं वाचवल्या तो क्षेत्ररक्षक रितेशने उत्तम कामगिरी केली आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपला. धापलकर धावा लागल्या तब्बल 4 बाद 60 धावा, ज्याच्यामध्ये ओंकारचा खेळ पाहतोय आपण. 7 चेंडूमध्ये तब्बल 19 धावा आणि भाई केनी एका चेंडूवर चौकार खेचत आपलं अस्तित्व या मैदानावरती अजूनही टिकून आहे. भाई केनीचा अनुभव फार मोठा आहे, कारण खऱ्या अर्थानं भाई केनीनं अनेक टुर्नामेंट खेळलाय, मोठमोठ्या टुर्नामेंट खेळण्याचा अनुभव आहे आणि या संघासाठी भाई केनीचं योगदान भलं मोठं आहे, ते कधीही विसरलं जाणार नाहीये. कारण भाई केनी या संघाची कमान आहे, बॅकबोन राहिलाय कायम आणि तोच भाई केनी असेल स्ट्राईकवर. अभया गोलंदाजीच्या मार्कवर विश्वजित म्हात्रे याहीपेक्षा अभया नावानं प्रसिद्ध असणारे कमलाकर मामा यांचंही आगमन झालंय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, पहिला चेंडू मात्र निर्धाव. आपल्या अनुभवाच्या आधारावरती अभय मात्र भाई केनी टाकते पहिला निर्धाव चेंडू. 60 धावा धाबळकवरती लागल्यात. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये आव्हान किती उभं राहील. स्टेप आउट केला आणि सरळ भिरकावून दिलं स्टेजच्या दिशेनं. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या अगदी वाईडनं मात्र स्टेप आउट केल्यानंतर अभ्याला अचंबित करून टाकलाय हा षटकार. पहिल्या इनिंग मध्ये लागलेत, त्याच्यामुळे काय कमालीचा खेळ राहिलाय. पुन्हा स्टेप आउट, रिकामी जागा हेरली जातीये. झेलचा प्रयत्न राहिलाय, क्षेत्ररक्षक फंबल झालाय. झेलचा प्रयत्न केला, सगळं बिघडतंय. घर फिरलं की घराचे वासे घरा 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 फिरतायत. हा झेलचा प्रयत्न असफल राहिला आणि निव्वळ झेल नाही तर चेंडूही गेला सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार, 70 गाठली जातीये. चांगली धावसंख्या उभी राहतीये. 70 धावा, 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. भाई केनी 14 वरती खेळतोय. स्लोवर 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 गोलंदाजी, फसवी गोलंदाजी. स्लोवरवर भाई केनी फसला आणि निर्धाव चेंडू सांगता झाली आहे. झेलचा प्रयत्न झाला, फसला आणि चौकार गेला. पुन्हा एकदा फाईन लेगची दिशा. क्षेत्ररक्षक तिथे मात्र शॉटला तयार आहे. तर मी विनंती करेन श्याम स्पोर्ट्स रोडपाली वर्सेस सिद्धिविनायक भिंगारी या दोन्ही संघाच्या संघनायकांना लगेच संपर्क साधायचा टॉससाठी. वेळ लावायचा नाही, कारण फायनल डे आहे आणि आज एक्स्ट्रा सामने आहेत. त्याच्यामुळे श्याम स्पोर्ट्स रोडपाली वर्सेस एका बाजूला संघ असेल तो म्हणजे सिद्धिविनायक भिंगारी, दोन्ही संघात संघनायकांना टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे. 71 धावा. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. स्ट्राईकवर असेल ओंकार. सुरेख फटका सजवला, क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिलाय. काय सुरेख फटकेबाजी पहा. वाईडिश मिड विकेटच्या मधून भारदा बेगानं जशी सुरुवात केली पहिल्या चेंडूवर बालानं षटकाराने, तसा या पूर्वाची इनिंग संपवली चौकारानं. अफलातून इनिंग खेळला गेलाय. इनिंग ब्रेक मध्ये जर टॉस झाला नाही तर पेनल्टी दिली जाईल, आयोजकांचं क्लिअर म्हणणं आहे. त्याच्यामुळे दोन्ही संघांना लक्षात घ्यायचंय, जर इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल, हा आयोजकांचा नियम आहे. त्याच्यामुळे दोन्ही संघांना संघनायकाला विनंती आहे
रोडपाली संघ सामस्पोर्ट्स रोडपाली वर्सेस सिद्धिविनायक भिंगारी दोन्ही संघानायकन टॉस कॅन्सल लगेच संपर्क साधायचा आहे. बोलूया उत्तरार्ध कसा रंगेल. 30 चेंडू भला मोठं आव्हान 76 धावांचं आहे. मोठा संघ आहे. एका बाजूला जय हनुमान दापोली विजय अव्या ही मंडळी कसा धावांचा पाठलाग करेल. बाला वीरेश ही मंडळी धावांचा पाठलाग कसा रोखेल. उत्तरात आपण ऐकू ते म्हणजेच योगेशजी मडवी यांच्या गोड वाणीतून तत्पुरी वळूया. इथे आवाज आज घुमणार ते म्हणजे आमचे लाडके महागुरु एम.डी. गडगे सरांचा. प्रथमतः गणराला वंदन करून महाराष्ट्राच्या आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचे दैवत लोकनेते दिबा पाटील साहेब यांना स्मरण करूनच आपण कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करत असतो. सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने खऱ्या अर्थाने एक मानाची आणि नामांकित क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. या स्पर्धेच्या खऱ्या अर्थाने पुढील लढतीचा आपण इथे नाणेफेक करणार आहोत. सिद्धिविनायक भिंगारी विपक्ष श्याम स्पोर्ट रोडपाली क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक सुद्धा केली जाणार आहे. आज आमच्या समेत जोडले गेलेले आहेत बेलोली वारदोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आणि शिवभक्त समालोचक म्हणून परिचित असणारे आमचे दिनेश बंधू पाटील बेलवली आणि त्याचबरोबर योगेश मडवी सिद्धी करवले पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. योगेश आपले मनपूर्वक स्वागत. लाईव्ह प्रसारण पाहतो आपण एकविरा लाईव्ह इव्हेंट्स सध्या बिजी शेड्यूल मध्ये असणारे आमचे संदेश शेलके असतील गुणलेखकाचे मनपूर्वक आम्ही इथे हे आभार व्यक्त करू. आणि या स्पर्धेकरता सन्माननीय विजय पाटील यांच्या वतीने या स्पर्धेला 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव या आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने मनपूर्वक आपलं सहर्ष स्वागत आहे. तर विजय दयाल पाटील यांच्या वतीने स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने 2001 रुपयाचं आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसानिमित्ताने आमच्या सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव आणि पारगाव ग्रामस्थांच्या वतीने आम्ही शुभेच्छा देत आहोत की शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत राहावी, कधी वलून पाहता आठवण आमची स्मरावी. जीवनामध्ये वाटचाल करत असताना तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडून दे आणि मनात आम्हा सर्वांच्या एकच इच्छा विजय दादा पाटील तुम्हाला उदंड आयुष्य लाभून दे. या सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव यांच्या वतीने आपणास वाढदिवसानिमित्ताने मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हो टू योगेश मडवी यांच्याकडे बोलूया. हॅलो सिख हॅलो सिख सकाळ हसरी असावी, शिवरायांची मूर्ती डोळ्यासमोर दिसावी, मुख्य असावे जगदंबेचे नाव, मग होईल तुमचे सर्व सोपे काम. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. सर्व तमाम कडे रसिकांचं स्वतःच्या वतीनं हार्दिक स्वागत. आणि युट्यूबच्या माध्यमातून अर्थात एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक मला जॉईन झालेत सकाळच्या सत्रामध्ये. तर सर्व लाडक्याकडे रसिकांचं स्वतःच्या वतीनं हार्दिक स्वागत. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देई या चढवा. आणि आपण पाहतोय सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगावच्या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचा शानदार सोहळा. 3 दिवस चालणारी क्रीडा स्पर्धा आज अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळते. सातत्याने अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिल्यात, परंतु या परिसरातली एक मानाची आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा आपल्या समोर पाहायला मिळते. 3 दिवस या स्पर्धेचं शानदार आयोजन. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपण स्वागत करूया. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं 2 संघ एकमेका विरुद्ध खेळतात. एका बाजूला संघ सुनील स्पोर्ट चिंचपाडा ज्या संघाने 5 षटकामध्ये 75 धावा केल्या, तर 76 धाब्याचं मोठं आव्हान मैदानावरती जयमान दापोली संघासमोर असेल.
दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आज प्रेक्षकांना स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट, आज प्रेक्षकांना क्वालिटी लेवलचं क्रिकेट पाहायला मिळेल. आणि मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जॉनमान दापोली संघाची सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. विश्वजित मात्रे उर्फ आब्या आणि त्याला साथ देईल शिवतेज जितेकर. बॉलिंग ट्रॅक मध्ये पहिला चेंडू पडल्यानंतर डीप राहिलाय. गुडलँड फॉर्मचा चेंडू विश्वजित मात्र समोर आपण खेळाडू पाहिला ऑप्शनच्या बाहेर जाऊन बॅटवरती पटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे पहिला चेंडू डॉट फेकलाय. गोलंदाज संकेत पाटील. पावर सर्कलचं पहिलं षटक तुम्ही पाहतात. मैदानाच्या आतमध्ये दोन बलाढ्य टीम आणि सामना देखील तेवढा चांगला ना. यावेळेस देखील पुन्हा एकदा बॉलला पाठवला स्क्वेअर कट पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधनं बॉल गोळीच्या वेगानं धन 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 करत चाललाय. सीमारेषा बाहेर येतो पहिला शानदार चौकार. पाटील वरती आक्रमण चढवलं आणि पहिला चौकार आला. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर सेकंड बॉल वरती अकाउंट ओपन केलंय विश्वजित मात्रे या बॅट्समॅननं. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. वारंवार विश्वजित ऑप्शनला बाहेर येऊन बॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. पहिला चेंडू अपयश आलं, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला, परंतु तिसरा चेंडू पुन्हा एकदा अपयश आलाय. 3 चेंडू 4 धाबा. टार्गेट खूप मोठं आहे. 75 धाबा झालेत म्हणजे 76 धाब्याचं भलं मोठं आव्हान. 15.20 ची सरासरी आहे प्रति षटकामध्ये. आणि सुरुवात पाहिली तर 3 चेंडू मध्ये फक्त 4 धाबा आल्यात. संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा तशाच पद्धतीने खेळलाय, परंतु यावेळी शॉर्ट स्क्वेअर लेगच्या वरनं बॉल चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा बाहेर. दुसरा चौकार या ओव्हरमध्ये. काही सकाळी साईबाबांचं संगीत डीजे च्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतंय. क्रिकेट विथ म्युझिक असा द्विगुणित आनंद आज डीजेच्या माध्यमातून देखील ऐकायला मिळेल. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. मैदानावरती सामना आपण पाहतोय. आतापर्यंत बॉल फेकले ते ओव्हरमध्ये पाबळ सर्कलचं षटक सुरू असताना 4 आणि धाबाल्यात त्या 8. वारंवार तोच प्रयत्न, वारंवार त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न विश्वजितचा आहे, परंतु त्यामध्ये 2 चौकार फक्त त्याने टोकले. 5 चेंडूंचा खेळ केलाय. 76 धाब्याचं भलं मोठं आव्हान मैदानावरती आहे. 15.20 ची सरासरी आहे, परंतु प्रत्येक ओव्हर मध्ये 2 तरी निदान मोठे फटके दाखवले येतील. 2 चौकार आलेत, परंतु सिंगल डबलला प्राधान्य दिलं नाहीये या ओव्हर मध्ये. चांगला चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बीट करून, बालाला बीट करून बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. तिसरा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो आणि संकेत पाडीच्या ओव्हर मध्ये रन्स आले त्या फक्त आणि फक्त 12. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि ते बॅटिंग करत असताना जर्मन दापोली टीम धाव संख्या बिनगडी 12. सत्रामध्ये भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, प्राण देवणी राखीतो आम्ही स्वराज्याचे तख्त, संसलत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त, तर आम्ही जन्मताच फक्त नि भक्त शुभभक्त. नसेल भगवा शिराभर तर परका बसेल उराभर. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम टोटल आपण पाहिली तर 12 वरती. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजच्या माध्यमातून केली. सेकंड पॉवर प्ले आपण पाहतोय. 3 खेळाडू आता बाउंड्री लाईन वरती. ऑनसाइड मध्ये 2 खेळाडू, 1 मिड विकेटला, 1 लॉंग ऑनला. ऑफसाइड मध्ये 1 खेळाडू तुम्ही पाहता एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. अशा प्रकारे 3 क्षेत्ररक्षक जे बाउंड्री लाईन वरती आहेत. सर्कल मध्ये आपण पाहतो गोलंदाज प्लस यष्टीरक्षक पकडून जवळजवळ 8 खेळाडू सर्कल मध्ये पाहायला मिळतात.
थोडंसं चेंजअप केलंय. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू लॉंग ऑफ मध्ये घेऊन आलेत. एक खेळाडू तुम्ही कव्हर पॉइंटला पाहता, एक खेळाडू तुम्ही बॅकवर्ड पॉइंटला पाहता, एक खेळाडू सध्या आपण पाहिला सर तो पॉइंट मध्ये पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर स्लिप मध्ये खेळाडू तैनात केले गेलाय. त्यानंतर शॉर्ट लेग मध्ये खेळाडू आहे. या प्रकारे फिल्डिंग प्लेसमेंट तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. बॉलिंग ट्रॅक मध्ये सेकंड ओव्हर तुम्ही पाहतात गोलंदाज सुलभ केनी आलाय. पाबळ सर्कलचं हे दुसरं षटक आहे. सुलभ केनीचं खरं तर कमबॅक दाबा लागेल. पहिल्या ओव्हर मध्ये चांगली स्टार्ट राहिली. 3 चौकार जरी आले तरी दाबा फक्त त्याने 12 खर्च केला. टायमिंग बघा सगळ्यात महत्वाचं आहे. 5 षटकांची लढत आहे. 4 ओव्हरसाठी तुम्हाला 20 मिनिटांचं टायमिंग दिलं होतं आणि त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. बॉलला लॉप केलाय. व्हाईट इस्ट लॉंगॉनच्या वरनं बॉल पाठवलाय सीमारेषा बाहेर. षटकार श्याम स्पोर्ट अडपाली क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. सिद्धिविनायक क्रिकेट संघ भिंगारी येथे उपस्थित आहे आणि श्याम स्पोर्ट अडपाली क्रिकेट संघासाठी हा शेवटचा पुकार असणार आहे. ओटू योगेश मडवी. नक्कीच महागुरु प्रत्येक संघाला एकच विनंती की आपण वेळेवरती प्रत्येक स्पर्धेमध्ये पोहोचत जा. चांगला चेंडू समोर घेतात. मिडॉनला खेळाडू आहे. रन्स मिळणार नाहीये. टीम टोटल सध्या तरी आपण पाहिली धावा फलकावरती 19 धावा लागल्यात. विश्वजित म्हात्रे टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आहे आणि आज स्वतःचं नाव पुन्हा एकदा प्रेक्षकांना सिद्ध करून दाखवावं लागेल. कारण अपेक्षा टीमला भरपूर आहे. सुरुवात त्याच्या बॅटमधून 3 चौकार एक षटकार आले परंतु आता शांत बसून चालणार नाहीये. बॉल लॉप केला हवेमध्ये. विश्रामी आहे. इथे शतक पोहोचलेत आणि धक्का नंबर 1 पहिला खेळाडू गोल्डन विकेट या मॅचची विश्वजित म्हात्रे बॅक टू द डगआउट. ज्याला म्हटले जाते ते विशाल जितेकर इनायत क्रमांक 3 तिसऱ्या क्रमांकावरती आहे. मंजिल चाहे कितनी ऊंची की ना रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. 70 धाब्याचं मोठं लक्ष असताना गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर विश्वजित म्हात्रे. विशाल जितेकर आलाय मैदानावरती. हा चेंडू पडल्यानंतर विश्व कोळी सर आम्हाला सांगतायत ऑप्शनच्या अगदी बाहेर होता आणि लगेच त्यांनी बाईटचा इशारा केलाय. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी वाढतायत. टीम टोटल सध्या तरी दाबा फलकावरती 20 धाबा म्हणजे इथनं अद्यापी संघर्ष करावा लागेल. लक्ष 70 धाब्याचं आहे आणि अद्याप आपण पाहिलं तर 56 धाब्याची आवश्यकता आहे येणाऱ्या बॉलमध्ये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा नो बॉल. यस पंचांचा कॉल. काय तटस्थ पंच आहेत. अगदी लक्ष तीक्ष्ण आहे. डोळ्यामध्ये तेल घालून पंचाची भूमिका विशू कळी सर नेहमी करत असतात आणि आज देखील लगेच पाहिलं ओव्हर स्टेपचा त्यांनी नो बॉल इशारा केलाय. कदाचित हा आवाज विशाल जितेकरच्या कानावरती पोहोचला तो लेट पोहोचला कारण ह्या बॉलवरती संधी होती नो बॉलवरती मोठा फटका खेळण्याची परंतु विशाल जितेकर देखील थोडा प्रश्नचिन्हित झाला की आवाज त्याला थोडा लेट आलाय आणि ते एक अतिरिक्त रन येणारा चेंडू फ्रीट. गोलंदाज तयार. पुन्हा फ्रीट कंपल्सरी कारण व्हाईट बॉल पंचांचा इशारा आलाय. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी वाढतायत. नक्कीच दाबेडमध्ये अंकुश लाभावा लागेल. दिशा खराब तर दशा खराब असं म्हटलं जातंय. दिशेवरती नियंत्रण ठेवणं फार महत्वाचं आहे आणि आता सध्या 2 चेंडू त्याने खराब फेकले. येणारा चेंडू फ्रीट्स असेल. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 फेकत असताना सुलभ केनीचा चांगला चेंडू पडल्यानंतर अगदी हलकासा स्विंग होतोय आणि ते फलंदाजाला बीट केला. विशाल जितेकर होते स्ट्रायकेनला. फ्रीटवरती संधी होती आणि आम्ही नेहमी सांगतो ना की जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळते तेव्हा तेव्हा त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. टार्गेट मोठं आहे आणि अशा वेळी आपल्याला आक्रमण होणं फार गरजेचं आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा
शपल झालेत ऑन साईडला, फ्लिक केला बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमारेषा बाहेर, चौकार. आगमन झालेलं आहे आणि अमित दादा म्हात्रे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत मेघनाथ माते साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. सद्गुरू सिमेंट सप्लायच्या वतीने मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आता आपण कार्यात विपुल दादा म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर. आता आपण संगीत ऐकलं की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव मात्र खऱ्या अर्थाने दिलं जाणार आहे की भूमिपुत्रांचा आवाज तुम्ही किती दाबा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आम्ही भूमिपुत्रच नाव देणार दिबा, लोकनेते दिबा खऱ्या अर्थाने. आणि हे नाव मात्र याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे खऱ्या अर्थाने की नवी मुंबई लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपल्या सर्वांचं सरसेस स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. पहिला चेंडू लॉप केलाय ऑन साईडला, स्क्रीनच्या जवळनं लॉंग ऑन सीमारेखा बाहेर आल्याला स्वागत केलं पहिल्या बॉलवरती गोलंदाज संकेत पाडीस. वेलकम टू द ग्राउंड आणि टोपलाय षटकार. थर्टी 32 रन लक्ष गाठायचे ते 76 धावेचं म्हणजे अद्याप संघर्ष करावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज समोर, फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक दमदार स्ट्रोक, चेंडू सीमारेषा बाहेर येतोय, चौकार. आणि चौकाराबरोबर टीमची टोटल सध्या 36 धावसंख्येवरती. अद्याप आपण पाहिलं तर इथं मैदानावरती लक्ष गाठायचं 40 धावेचं. येणारे 16 चेंडू मुश्किल से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लढने वालों के कदमों में जान होता है. लढावं लागेल. क्रिकेटमध्ये कुठलाही स्कोर मोठा किंवा छोटा नसतो, फक्त आपल्याला मैदानावरती लढता आलं पाहिजे, संघर्ष करावा लागेल. कारण तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करू शकतोय. आणि दापोली संघ देखील सांगताय येणारे लक्ष 16 चेंडू आणि 40 आहे, त्यामुळे सामना देखील चांगला पाहायला मिळेल. ब्लॉक ऑल यावेळेस क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, ना शेंडा ना दांडा, डायरेक्ट बुंदा. काय जबरदस्त गोलंदाजी. 2 चेंडूवरती 2 मोठे पटके आले. तिसरा चेंडू त्यांनी यॉर्क लाईनचा फेकला आणि आता मात्र टीमची टोटल सध्या 36 वरती आहे. 15 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, 36 धावा आल्या. 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 40 धावेची गरज आहे. काय लढत पाहायला मिळेल. पुन्हा एकदा प्रहार, यावेळेस फ्लायटेड पॅरलल स्ट्रोक, स्ट्रेट ऑन दी स्ट्रेट, गॉन 6 रन. आता ठोकलाय षटकार. लागल्या 34 धावेची अद्याप गरज आहे. संघर्ष से बिना संघर्ष से कोई महान नहीं बनता, और जब तक ना पडे चोट हतोडे के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. देवाला पण देवाचं रूप घेण्यासाठी घणाचे गाव सोसावे लागतात. त्यामुळे येणारे टार्गेट मोठं जरी असलं तरी संघर्ष करावा लागेल. पुन्हा ब्लॉक हॉल मध्ये एक तेरी तो एक मेरी, परंतु या ओव्हर मध्ये 2 षटकार आलेत, 1 चौकार आलाय. आतापर्यंत 42 धावा लागल्यात. येणारे 13 चेंडू समीकरण राहिले, 34 धावेची गरज आहे. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर, हार जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख, उम्मीद पे दुनिया कायम. आज लढावं लागेल दोन्ही टीमला. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, गॅप मध्ये चाललाय, फिल्डर आलेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. दुसऱ्या धाब्यासाठी धावतायत परंतु नकार दिलाय. रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती, कॉलिंग चांगली राहिली. इथे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 43, लॉस ऑफ 1 विकेट, 1 खेळाडू फक्त बाद झालाय. परंतु आता समीकरण राहिलंय या मॅच मध्ये येणारे 12 चेंडू आणि 33 धावेची गरज.
तर अमित दादा मात्रे साहेबांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाणार आहे या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी. या अमित दादा एकच वादा आमचा अमित दादा सिद्धिविनायक श्री सिद्धिविनायक हा भिंगारी क्रिकेट संघ आणि शामसपूर रोड पली क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जात आहे अमित दादांच्या शुभ हस्ते. आणि सामना हॅज ए मॅच 5 षटकांचा सामना असेल. हॅज ए मॅच इज अ करेक्ट ऑनली 5 ओव्हर्स. 2 षटक आता 12 चेंडू समीकरण मैदानाच्या आतमध्ये 33 धावा. विश्व कोळीसरांचा पुन्हा एक देश आलाय. व्हाईट बॉल टायमिंग येस महत्वाचा कारण आम्ही विश्व कोळीसर नेहमी सांगतो ना की आयुष्यात वेळेला महत्व द्या. वेळ ही कोणासाठी थांबत नसते. वेळेसाठी आपल्या सगळ्यांना थांबावं लागते. कारण आम्ही नेहमी सांगतो ना की वेळेची किंमत तुम्ही वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी 5 रुपयाला असतो तो रात्री रद्दीमध्ये 5 रुपये किलोने विकला जातोय. सांगण्याचे तात्पर्य एवढंच जिंदगी मौके कम धोके ज्यादा देतीये. 32 समीकरण 12 चेंडू मध्ये पहिला चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं फार वेगाने चाललाय. एक्स्ट्रा कव्हरला बीट करून धन 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 करत 4 रन. आणि आता समीकरण बदललाय. येणारे 11 चेंडू धाबा सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण झाली आहे. आज सुपर संडे सुपर धमाका. आज या स्पर्धेतली अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये तुम्हाला चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल आणि पहिल्याच लढतीमध्ये ते योग्य क्रिकेट पाहायला मिळते. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. दिशा से भटकोगे दिशा खराब तर दशा खराब हे मी सुरुवातीला सांगितलं. कारण मॅच मध्ये एक एक बॉल किती इम्पॉर्टंट आहे. एक एक धाव किती इम्पॉर्टंट आहे. ही क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेट खेळ मित्रांनो अनिश्चितता भरलेलं का मांडलं होतंय. क्रिकेटमध्ये काही घडू शकतोय. कधी कधी जिंकणारे संघ आम्ही हारताना पाहिलेत. कधी कधी हारणारे संघ क्रिकेटमध्ये जिंकताना पाहिलेत. त्यामुळे आम्ही नेहमी सांगतो की जीतकर हारने वाले को कायर कहते और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते. बाजीगर सारखं लढावं लागेल. परेश खडके वेलकम स्वागत आहे. रुपाली संघ नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल त्याचं देखील स्वागत करूया. बॉल चांगलाय पाठवलाय यावीस मोठा फटका परंतु जजमेंट काय चांगलाय. बालाने काय कॅच पकडलीये अनबिलीव. त्याला विश्वास नाहीये स्वतःवरती कारण अजून एक खेळाडू तिथे आला परंतु इकडे काय घडलंय हे चेक तर करूया. परंतु क्लिअर आहे इकडे आमचे आयोजन कमिटी स्वतः इकडे उपस्थित आहेत आणि तरी सुद्धा आपण चेक करणार कारण या स्पर्धेमध्ये कोणावरती अन्याय नाहीये. बालाने काय कॅच पकडली. बालाचं कौतुक केलं पाहिजे. उलटी टोपीवाला बाला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद विकेट महत्वाची आणि इकडे तिसऱ्या पंचांचा डिसिजन देखील आलाय. विकेट मिळते महत्वाची. असं वाटलं की बॉल बाउंड्रीच्या बाहेर चाललाय परंतु काय हातातला जादू होती. जणू काही सकाळी सकाळी हाताला फेविकॉल लावून आलाय आणि बॉल हाताला चिपकला. सारखा रंग बदलू शकतोय आणि आता काय घडलं मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांनी पाहिलं म्हणून तर सांगितलं सुपर संडे मित्र कुठेही जाऊ नका. आज तुम्ही या स्पर्धेमध्ये आमच्या सोबत जॉईन राहा कारण तुम्हाला आज स्टँडर्ड क्रिकेट आज क्वालिटी लेवलचं क्रिकेट पाहायला मिळेल. आणि आताच पाहिलं स्टँडर्ड झेल जे उत्कृष्ट झेल असेल स्पर्धेमधलं आणि तो बालाने टिपलाय. नक्कीच आपण पाहणार मैदानाच्या आतमध्ये आता राहिले चेंडू फक्त 10 आणि बनवायचे 27 धावा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमचा चांगला चेंडू गुडलेन स्पॉटला पडल्यानंतर थोडासा डीप राहिला आणि ते फलंदाजाला बीट करत बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. एक एक डॉट चेंडू आता संजीवनीचं काम करेल चिंचपाडा संघासाठी परंतु एक एक डॉट चेंडू आता प्रेशर निर्माण करेल दबाव निर्माण करेल बॅटिंग करणाऱ्या दापोली टीम होती.
दापोली बनाम चिंचपडा एका परिसरातले दोन संघ एकमेकाविरुद्ध खेळतात. येणारे चेंडू राहिले तर 9 सेकंड मध्ये काढू. तुम्ही पाहता नेट क्रमांक 4 चौथ्या क्रमांकामध्ये श्रेयस जितेकर आलाय. एक चांगला काढू आहे, त्याच्याकडनं अपेक्षा भरपूर आहेत, परंतु बॉल राहिले तर 9 आणि इथं बनवायचे ते 27 धावा. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक मध्ये चौथं निर्णायक षटक फेकत असताना बॉल तर चांगला फटकाही पुन्हा बसलाय. हवेत बॉल पुन्हा चांगले असेल आणि अजून एक काढू. श्रेयस जितेकर बॅक टू द डगआउट. अकरा चेंडू 27. आता चेंडू राहिले ते ओव्हर मध्ये बॉल फेकले गेलेत. टोटल 8 चेंडू आता 27. काय क्रिकेट मी सुरुवातीला सांगितलं, हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय घडेल, कधी कधी जिंकणारे संघ का हरत असतात तर नक्कीच ते सांगितलं. परंतु या मॅच मध्ये काय घडलंय, जबरदस्त मॅच मध्ये पकड मजबूत होती दापोली संघाची, परंतु आता ती हातात निसटली आहे. परंतु अद्याप वेळ गेली नाहीये. पकड कितनी भी कस लो, ये फिसलता जरूर है, ये वक्त है जनाब, बदलता जरूर है. वेळ बदलावी लागेल तर येणारे 8 चेंडू 27 धावेची गरज आहे. शॉर्ट चेंडू स्विंग अँड मिस. काय चेंडू होता, पडल्यानंतर हवेतच स्विंग झाला आणि ते काढूला बीट केलाय. डॉट चेंडूची समाप्ती तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. रिप्ले मध्ये बॉल कशा प्रकारे स्विंग झाला बघा, हवेतच स्विंग झाला आणि काढू बीट झालेत. एक डॉट चेंडू. आता दबाव वाढलाय. 7 चेंडू मध्ये 27. क्रिकेट खेळामध्ये 6 चेंडू 36 बनतात मित्रांनो, परंतु इथे 7 मध्ये 27 बनवायचे आहेत. विशाल जितेकरनं नकार दिलाय. अंतिम षटकामध्ये आता विशाल जितेकर स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतोय आणि पाहायचंय ती जिम्मेदारी तो पार करणार का. तर येणारे 6 चेंडू 27 धावेची आवश्यकता आहे. शेवटच्या बॉलवरती रन्स घेतली नाहीये, कारण विशाल जितेकरला माहिती आहे स्वतः जर टिकला तरी सुद्धा मॅचचा निकाल लावू शकतोय आणि आता ती जिम्मेदारी त्याला पार करायची. पहिला चेंडू लाभ केलाय बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये, बॉलला पाठवलाय सीमारेषा बाहेर आणि पंचांचा सिग्नल 4 रन. धावा. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. हे सांगतोय विशाल की मैदानामध्ये मी लढतोय आणि मला लढायचं आहे. येणारे 5 चेंडू 23 ची गरज आहे. फुल टॉस क्रिकेटच्या भाषेतील अगदी खराब आणि बॉलला पाठवलंय मिड विकेटच्या दिशेने. एक सिंगल घेतली की नाही, मला तर वाटतं त्या ठिकाणी नाही. तर नक्कीच या स्पर्धेमध्ये मोरिया स्पोर्ट्स प्रणवदा पाटील यांच्याकडून स्पर्धेला क्षेत्ररक्षक म्हणून शूज आलेत, त्यांचं देखील आपण कौतुक करूया, आभार व्यक्त करूया. या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी बऱ्याच जणांनी आम्हाला सहकार्य केलंय, कोणी वस्तू स्वरूपामध्ये कोणी देणगी स्वरूपामध्ये. सगळ्यांचं मनपूर्वक आभार. येणारे 4 चेंडू 23 धावा. चांगला चेंडू लेग स्विंग आउट स्विंग चेंडू पाहिलाय, पडल्यानंतर अगदी बाहेर आला आणि विशाल जितेकर बॅक टू द डगआउट. सामन्यामध्ये देखील आता फक्त औपचारिकता असेल, कारण राहिलेले 3 चेंडू आणि
23 तरी सामना जिंकता येणार नाही. आपण पाहतो मैदानावरती दमदार खेळ राहिला. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाचा 75 धाबा केले, परंतु 76 धाब्याला उत्तर देताना चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. कट टू कट मॅच राहिला, परंतु शेवटच्या खेळाला मॅच आता एकतर्फा झाली आहे. यू आर द वॉचिंग वन साइड मॅच. परंतु हा बॉल पुन्हा एकदा स्क्रीनच्या समोर चांगली फिल्डिंग बालाकडनं पाहायला मिळते. आज बालाने घेतलेला झेल कदाचित त्या मॅचचा टर्निंग पॉइंट होता, आणि काय तो झेल होता. आज संपूर्ण दिवसभर ती चर्चा राहील बालाबद्दल. त्याने पकडलेला झेल नव्हे तर त्याने मॅचेस पकडली. बॉलला पुन्हा एकदा प्रहार केला आहे, परंतु बॉल सीमारेखा बाहेर येतो. षटकार. आता षटकाराला महत्व नाही, कारण वेळ गेली, सत्ता गेली, आणि आता कार्यक्रम संपला. फक्त एक बॉल औपचारिक राहिली. शेवटचा अंतिम चेंडू सामन्यामध्ये विजय प्रस्थापित केला तो सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ. दमदार खेळ राहिला. शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा विकेट प्रस्थापित केली आहे, आणि हा सामन्यामध्ये दमदार खेळ करत सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ विजयी ठरला.